विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, पोलीस भरती मॅथ्स PYQ सिरीजच्या भाग 1 संख्या व संख्यांचे प्रकार यामध्ये नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव व अवास्तव संख्या याबद्दलच्या सर्व कन्सेप्ट्स आपण शिकलेलो आहोत. आता या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेनुसार संख्यांचे कोणकोणते प्रकार पडतात हे शिकणार आहोत. तसेच यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण संख्या व संख्यांचे प्रकार या घटकावर आधारित मागील प्रश्नपत्रिकांमध्ये जे क्वेश्चन विचारले गेले आहेत ते क्वेश्चन सोडवणार आहोत. तर सुरुवात करूया आपण संख्या व संख्यांचे प्रकार विभाज्यतेनुसार कोणकोणते पडतात. विभाज्यतेनुसार संख्यांच्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे समसंख्या. इंग्लिशमध्ये याला इव्हन नंबर्स असे म्हणतात. डेफिनेशन आहे, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. म्हणजे 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या सर्व संख्या या समसंख्या असतात. यामध्ये उदाहरण 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 अशा असंख्य संख्या या समसंख्यांमध्ये येतात. आता 100 ही समसंख्या आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण कसं करणार, त्याला जर 2 ने भाग जात असेल तर ही समसंख्या आहे. 100 भागिले 2 याचं उत्तर काय येतं 50. म्हणजेच काय 2 ने 100ला पूर्ण भाग जातो, त्यामुळे 100 ही समसंख्या आहे. किंवा 58 ही संख्या, यालाही 2 ने पूर्ण भाग जातो. 2 दुणे 4, याला 1, 2 9 18 याचं उत्तर 29 येतं. म्हणजे 58लाही 2 ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 58 ही समसंख्या आहे. मग समसंख्यांच्या एकक स्थानी नेहमी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. एकक स्थानी म्हणजे काय, आता 100 आहे, 100च्या एकक स्थान हे असतं. एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. आता 58 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 8 म्हणजे ही संख्या समसंख्या आहे. ठीक आहे. समसंख्या ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो आणि त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 त्यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. या पुढील प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्यांना इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स असे म्हणतात. याचे डेफिनेशन, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. यामध्ये 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23 अशा संख्या येतात. आता ह्यांना 2 ने भाग का जात नाही, 1ला 2 ने भाग जातो का, 1/2. 1/2चं उत्तर काय येतं, पूर्ण भाग जात नाही, भाग जातो पण त्याचं उत्तर दशांश मध्ये येतं. 2 ने भागल्यावर 1ला भाग जात नाही म्हणजे 0 आला, पॉइंट. इथे काय येणार आहे 0, म्हणजे याचं उत्तर 2/10 बरोबर. त्यामुळे 1/2 याचं उत्तर काय येणार आहे 0.5. म्हणजेच 2 ने 1 या संख्येला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे 1 ही विषम संख्या आहे. आता उदाहरण घेतलं आपण 13/2. 13 ने 2ला भाग जातो का, नाही. याचं उत्तर काय येतं, 2 ने जर आपण समजा 13ला भागलं तर बेसक 12 बरोबर. झाला 1 भाग जात नाही त्यामुळे पॉइंट घेणार आपण, 2/10 6.5 उत्तर आलेले आहे. म्हणजेच काय 2 ने 13ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ही काय झाली विषम संख्या. मग या विषम संख्यांच्या एकक स्थानी नेहमी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतात. आता समजा विषम संख्या 99 आहे, या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 9. 113 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 3. 4025 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 5. म्हणजे या सर्व विषम संख्या आहेत. विषम संख्या ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या आणि त्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. आता या पुढील प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्यांना इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स असे म्हणतात. जे डेफिनेशन आहे, ज्या संख्येला फक्त 1 व ती स्वतः यांनीच भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त 1 आणि ती स्वतः संख्या यांनीच भाग जातो, या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने त्यांना भाग जात नाही. म्हणजेच काय, त्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात. कोणते 2 विभाजक, 1
व ती स्वतः. ठीक आहे, त्यामुळे मूळ संख्येचे नेमके 2च विभाजक असतात. आता समजा आपल्याला संख्या घेतली आपण 2. आता 2 या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 ने तर सर्वच संख्यांना भाग जातो, बरोबर? आणि 2 के बी, बाकी कोणत्याही संख्येने 2 या संख्येला भाग जात नाही. म्हणजे फक्त 1 आणि ती स्वतः या संख्येने भाग जातो. त्यामुळे 2 ही संख्या मूळ संख्या आहे. आता आपण उदाहरण घेतलं, समजा 4. 4 ही संख्या मूळ आहे का? 4 संख्येला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? 1 ने तर सर्वांनाच जातो. 2 ने 4 म्हणजे 2 नेही 4ला भाग जातो आणि 4 एके 4. म्हणजेच काय? 1 व ती स्वतः संख्या सोडून अशी एक संख्या आहे जिने 4ला भाग जातो, म्हणजे 2. म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त विभाजक या संख्येला आहेत. त्यामुळे 4 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे 2 ही मूळ संख्या येते. आता परीक्षेला बरेच वेळा क्वेश्चन विचारला जातो, 1 ते 100 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? किंवा 10 ते 99 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? 10 ते 70 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग 1 ते 100 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत? या मूळ संख्या आपल्याला माहीत असायला हव्यात. तर 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या पहा? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा एकूण 25 मूळ संख्या 1 ते 100 दरम्यान आहेत. आता आपल्याला क्वेश्चन विचारला, 10 ते 99 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर ह्या संख्या आपल्याला माहिती आहेत, बरोबर? मग 1 ते 10 पर्यंतच्या आपल्याला वगळायच्यात, म्हणजे 2, 3, 5, 7 ह्या संख्या सोडून बाकी सर्व संख्या या 10 ते 99च्या दरम्यान येणार आहे. म्हणजेच काय? 25 वजा 4, 21 मूळ संख्या या 10 ते 99 दरम्यान असणार आहेत. ठीक आहे, मूळ संख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता यानंतरचा प्रकार आपण पाहूयात, संयुक्त जोडमूळ संख्या. आता मूळ संख्यांवर आधारित हा प्रकार आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांना इंग्लिशमध्ये ट्विन प्राईम नंबर्स असे म्हणतात. मूळ संख्यांचा हा उपघटक म्हणावा लागेल किंवा मूळ संख्यांवर आधारित हा प्रकार पडतो. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. म्हणजे काय? सर्व मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक आहे त्यांना आपण काय म्हणणार आहोत? जोडमूळ संख्या. आता 1 ते 100 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. यामध्ये कोणकोणत्या संख्यांच्या जोड्या या जोडमूळ संख्यांमध्ये येतात आपण पाहूयात. 2 आणि 3 यामध्ये 2चा फरक आहे का? नाही. 3 आणि 5 यामध्ये 2चा फरक आहे, बरोबर? 5 वजा 3 2. म्हणजे पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे 3 व 5, बरोबर? आता 5 व 7 या जोडीमध्ये 2चा फरक आहे का? आहे. म्हणजे दुसरी जोडी आहे 5 व 7. नंतर 7 व 11 यामध्ये नाही. 11 व 13 यामध्ये 2चा फरक आहे. 13 वजा 11 2, बरोबर? म्हणजे 11, 13 ही जोडमूळ संख्या आहे. नंतर 13 17 नाही. 17 19 ही आहे. 17 18 19, 19 वजा 17 2 म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे. जोडमूळ संख्यांची जोडी आहे थोडक्यात. 19 23 नाही. 23 29 नाही. 29 31 आहे. यामध्ये 2चा फरक आहे. 29 31. तर 31 37 नाही. 37 41 नाही. 41 43 आहे. 2चा फरक येतो. 41, 43 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 43 47 नाही. 47 53 नाही. 53 59 नाही. 59 61 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 59, 61. नंतर 61 67 नाही. 67 71 नाही. 71 73 ही जोडमूळ संख्यांमध्ये येणार आहे. 71 73 2चा फरक आहे यामध्ये. तर 73 79 नाही. 79 83 नाही. 83 89 89 97 नाही. म्हणजे एकूण 1 ते 100 मध्ये एकूण किती जोडमूळ संख्या आलेल्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत.
यावरही क्वेश्चन बऱ्याच वेळा पेपरला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. हा मूळ संख्यांवर आधारित हा प्रकार होता, जोडमूळ संख्या. आता यानंतर संख्यांच्या प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. इंग्लिशमध्ये यांना कंपोजिट नंबर्स असे म्हणतात. ते डेफिनेशन आहे, मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या म्हणजे संयुक्त संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. मूळ संख्येमध्ये आपण काय पाहिलं होतं, ज्या संख्येला फक्त 1 व ती स्वतः यांनीच भाग जातो, बरोबर, त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आणि याचे नेमके 2च विभाजक असतात. पण संयुक्त संख्येमध्ये 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. मग आता मूळ संख्या 1 ही 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 4चे आपण विभाजक पाहिले होते 1 2 4, म्हणजे ह्याचे 4चे 2 पेक्षा जास्त विभाजक येतात, बरोबर. किंवा समजा 10चे कोणकोणते विभाजक आहे, 1 ने तर सगळ्यालाच जातो, 2×5 = 10 म्हणजे 2 आला, नंतर 5×2 = 10 म्हणजे 5 आला आणि 10×1 = 10 म्हणजे 10चे असे 4 विभाजक येतात, बरोबर. म्हणजेच काय, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक निघतात त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. संयुक्त संख्यांच्या उदाहरणामध्ये काय काय येणार आहे, 4 6 8 9 10 12 14 15 16 18 30 असंख्य संख्या संयुक्त संख्यामध्ये येतात. थोडक्यात मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात. मग 1 ते 100 मध्ये एकूण किती संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25, बरोबर. मग संयुक्त संख्या किती असणार आहेत? बरेच जण याचं उत्तर 75 असं देतात, पण संयुक्त संख्यांमध्ये 1 ते 100 मध्ये 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नसते व संयुक्तही नसते. त्यामुळे 1 ते 100 मध्ये एकूण 74च संयुक्त संख्या आहेत. आता 1 ही मूळही नाही संयुक्तही नाही, का? कारण 1 या संख्येने प्रत्येक संख्येला भाग जातो. आता आपली मूळ संख्येच्या डेफिनेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं, याचे नेमके 2 विभाजक असतात, बरोबर. मग आता 1 ही संख्या आपण जर घेतली तर x या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? ते ती स्वतः. बाकी कोणती संख्या याने तिला भाग जातो का? नाही. म्हणजे मूळ संख्येचे 2 विभाजक इथे मिळत नाहीत. त्याचबरोबर संयुक्त संख्यांमध्ये काय 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. आता 1चा विभाजक तर 1च आहे, बरोबर. त्यामुळे 1 ही संख्या ना मूळ आहे ना संयुक्त आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, 1 ही संख्या मूळही नसते व संयुक्तही नसते. यानंतर संख्यांमध्ये आणखी एक प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे सहमूळ संख्या. त्याला को प्राईम नंबर्स असे म्हणतात. त्याला को प्राईम नंबर्स असं म्हणत असले तरी मूळ संख्यांचा याचा फारसा काही संबंध नाही. समूळ संख्यांना काय म्हणतात, अशा 2 संख्या ज्यांचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो. म्हणजे काय, कोणत्याही 2 संख्या घेतल्या त्यामध्ये फक्त 1 हाच असा विभाजक हवा ज्याने त्या दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणजे काय, कोणत्याही 2 संख्या ज्यांना फक्त 1नेच ज्यांना फक्त भाग जाणाऱ्या संख्यांमध्ये एकच समान असतो. म्हणजे समजा उदाहरण घेतलं आपण 4 आणि 9. आता 4 या संख्यांना कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 2 4. नंतर 9 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 3 आणि 9. आता ह्या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये समान विभाजक कोणता आहे? एकच आहे, बरोबर. मग 4 आणि 9 या झाल्या समूळ संख्या. म्हणजे काय, त्या संख्यांचे जर विभाजक आपण घेतले तर त्या विभाजकांमध्ये फक्त 1 हा एकमेव समान विभाजक हवा. आता 2 आणि 3 मध्ये 2चे विभाजक कोणते आहेत? 1 आणि 2 ऑलरेडी मूळ संख्या आहे म्हणजे त्याला 2च विभाजक असणार आहे. आणि 3 यामध्ये पण कोणते आहेत? 1 आणि 3. आता यामध्ये समान विभाजक कोणता आहे? फक्त एकच आहे. त्यामुळे 2 आणि 3 या समूळ संख्या झाल्या, म्हणजे 2, 3 या समूळ संख्या आहेत. नंतर 4, 5
4चे 1 2 4, 5चे कोणते आहेत 1,5. यामध्ये पण दोन्हींमध्ये कोणता समान आहे फक्त 1, त्यामुळे याही समूह संख्या आहेत. उदाहरण घेतलं आपण 43 आणि 44. आता 43 ही मूळ संख्या आहे ऑलरेडी, त्यामुळे तिला दोनच संख्यांनी भाग जातो, 1 आणि 43. 44ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, तर 4 ने जातो, तर 11 ने जातो, तर 22 ने जातो आणि 44 स्वतःने जातो. आता ह्या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये कोणती संख्या समान आहे, फक्त एक संख्या समान आहे, बरोबर, म्हणजे हा समान विभाजक आहे. त्यामुळे 43 आणि 44 या दोन्ही संख्या या समूह संख्या असणार आहेत. मग आता यामध्ये पहा, स्टेटमेंट लक्षात ठेवा, कोणत्याही दोन क्रमवार संख्या नेहमी समूह असतात. आता आपण पाहिलं 2 आणि 3, 4 आणि 5, 43 44 म्हणजे क्रमवार संख्या या नेहमी समूह असणार आहेत. मग आपल्याला विचारलं समजा 65,66 ही समूह संख्या आहे का, तर आहे, क्रमवार संख्या आहे, बरोबर. कोणत्याही दोन मूळ संख्या नेहमी समूळ असतात. कोणत्याही दोन मूळ संख्या ह्या नेहमी समूळच असणार आहेत. कारण का, मूळ संख्यांच्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणतो, मूळ संख्या अशा संख्या असतात ज्यांना एक व ती स्वतः संख्या. कोणत्याही दोन मूळ संख्या घेतल्या, आता इथं 2 आणि 3 ह्या समूळ संख्या आहेत. कारण का, याच्यामध्ये फक्त एक हाच समान निघणार आहे. एक आणि ती स्वतः संख्या म्हणजे ती स्वतः तर वेगळीच असणार आहे, बरोबर, आणि मग एकच समान राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही दोन मूळ संख्या नेहमी सहमूळ संख्या असतात. समूळ संख्यांमध्ये अशा दोन संख्या असतात ज्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो. यामध्ये विधाने आहेत, कोणत्याही दोन क्रमवार संख्या नेहमी समूळ असतात आणि कोणत्याही दोन मूळ संख्या या नेहमी समूळ संख्या असतात. आता संख्यांचा एक वेगळा प्रकार पडतो, नाविभाज्यतेनुसार नाही पडत तो. एक त्रिकोणी संख्या म्हणून एक प्रकार आहे, ज्यावर क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. तर त्रिकोणी संख्यांना इंग्लिशमध्ये ट्रायंग्युलर नंबर्स असे म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, 1 पासून, बरोबर. मग लगतच्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, 1 2 3 4 5 डॅश 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 डॅश, बरोबर. मग लगतच्या नैसर्गिक संख्या म्हणजे शेजारच्या. आता एक ही त्रिकोणी संख्या, एकच्या त्रिकोणी संख्या कोणती येणार ते आपण पाहू. आता लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे काय, अर्धे, बरोबर. आता एक ची त्रिकोणी संख्या आपण पाहू, एक त्याच्या लगतची संख्या कोणती आहे, 2, यांचा गुणाकार, बरोबर, आणि याची निमपट म्हणजे भागिले 2. 2 ला 2 गेला, याचं उत्तर काय आलं, 1. आता समजा 2 ची त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे, दुसरी त्रिकोणी संख्या, 2 गुणिले 3 भागिले 2. 2 ला 2 गेला म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या किती आली, 3. तिसरी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर 3 गुणिले 4 भागिले 2. 2 दुने 4, 3 दुने 6, म्हणजे अशा प्रकारे या त्रिकोणी संख्या येणार आहेत, 1 3 6. ठीक आहे. आता ह्या त्रिकोणी संख्यांमध्ये 1 3 6 10 15 अशा असंख्य त्रिकोणी संख्या आपण काढू शकतो. मग ह्या संख्या कशा काढायच्या, तर क्वेश्चन अशा प्रकारे विचारले जातात, तिसरी त्रिकोणी संख्या काढा. आता तिसरी त्रिकोणी संख्या काढायला लावली आहे, तिसरी, बरोबर, म्हणजे 3 हा त्या संख्येचा पाया असणार आहे. जर 3च्या पुढे काय, 3च्या लगतचा अंक कोणता आहे, 4 भागिले 2, म्हणजे तिसरी विचारली तर इथे संख्या घेताना कोणती घ्यायची, 3. 3 गुणिले 4 भागिले 2, 2 दुने 4, 3 दुने 6, म्हणजे तिसरी त्रिकोणी संख्या आली 6. आता आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या काढायला लावली तर 10 त्या पुढील अंक कोणता, 11 भागिले 2, 2 पंचे 10, 11 गुणिले 5 किती येणार आहे, 55, बरोबर. म्हणजे 10वी त्रिकोणी संख्या ही किती असणार आहे, 55 असणार आहे. मग यावरून आपण n त्रिकोणी संख्यांसाठीचा फॉर्म्युला बनवणार आहोत. n त्रिकोणी संख्या, आता समजा पहा, यामध्ये आपण 10वी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय केलं होतं, 10 गुणिले 11 भागिले 2, कितवी आहे, 10वी त्रिकोणी संख्या, बरोबर. मग आता आपल्याला nवी त्रिकोणी म्हणजे कितवी त्रिकोणी संख्या काढायला लावू द्या, 100वी लावू द्या, नाही 10,000वी लावू द्या. यासाठी एक कॉमन फॉर्म्युला आपण बनतो, nवी त्रिकोणी. 10वी मध्ये आपण इथे 10 घेतला होता, म्हणजे इथं काय येणार, n येणार, बरोबर, गुणिले तसाच राहणार 11. 11 म्हणजे काय रे, 10 अधिक 1, बरोबर. मग nवी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण इथं काय घेणार, 10
n अधिक 1, बरोबर. इथं काय 11, 10 अधिक 1 आला होता. तसं nवी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी इथं काय येणार n+1 आणि भागिले 2 सेम राहणार. म्हणजे nवी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला मिळालाय n गुणिले n+1 भागिले 2. आता समजा आपल्याला 105वी त्रिकोणी संख्या काढायला लावली, आपण साहजिक काय करणार, nवी त्रिकोणी 105, n च्या ऐवजी 105 टाकला गुणिले n 105 अधिक 1 काय होणार 106 भागिले 2, बरोबर. आता हे सोडवा, 2×5 10, बरोबर. नंतर 6 म्हणजे 2×3 6, 105 गुणिले 53. हे सोडवल्यानंतर आपल्याला 105वी त्रिकोणी संख्या मिळणार आहे. ठीक आहे. त्रिकोणी संख्या कशा काढायच्या, पेपरला या प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. पहिला प्रकार 100वी त्रिकोणी संख्या काढा किंवा 10वी त्रिकोणी संख्या काढा, आणि दुसरा प्रकार असतो 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. म्हणजेच 10 प्रथम घ्यायचा, 10 गुणिले 11 भागिले 2. दोन्ही प्रकारमध्ये क्वेश्चन विचारतात 10वी त्रिकोणी संख्या कोणती किंवा 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. आता या त्रिकोणी संख्या डेफिनेशन आपण पाहिली. त्रिकोणी संख्या नेमका बनतात कशा पहा. आता समजा 1 आहे, याला नाव त्रिकोणी संख्या का दिले. आता 1 आहे, यापासून तुम्ही ट्रायंगल बनवू शकता, बरोबर. समभुज ट्रायंगल, समभुज त्रिकोण बनवू शकता. आता समजा दोन बॉल घेतले. आता यापासून त्रिकोण बनवायला तुम्हाला काय करावं लागेल, खालचा बेस तर निघाला, पण त्रिकोण बनवण्यासाठी समभुज त्रिकोण जर बनवायचा असेल तर इथे आणखीन एक गोल ऍड करावा लागेल, बरोबर. म्हणजेच काय, जर दोन बॉलचा त्रिकोण बनवायचा असेल तर तुम्हाला आणखीन एक बॉल तिथे ऍड करावा लागतो. म्हणजेच इथं त्रिकोणी संख्या आपल्याला 3 मिळाली. म्हणजे काय, कुठल्याही दोन बॉल किंवा 2 गोलाकार वस्तू दिल्या असतील आणि त्यामध्ये आपल्याला जर त्रिकोण बनवायचा असेल तर आणखीन एक गोल तिथे ऍड करावा लागेल, समभुज त्रिकोण. नंतर समजा आता 3 दिलाय, 1 2 3 संख्या खाली दिलेल्या आहेत. आता याचा तुम्हाला त्रिकोण बनवायचा आहे, आपल्याला बेस तर मिळणार आहे, बरोबर. आता त्रिकोण याचा जर बनवायचा असेल, समभुज त्रिकोण आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे, 1 2 आणि 3. आता याचा समभुज त्रिकोण आपण बनवणार आहोत. तर याचा जर समभुज त्रिकोण बनवायचा असेल म्हणजे काय, समभुज त्रिकोण म्हणजे काय, सर्व बाजू सारख्या असतात. मग इथे आणखीन तुम्हाला वरती ऍड करावं लागणार आहे, तरच हा त्रिकोण होतोय, बरोबर. म्हणजे यामध्ये एवढे बॉल बसतात तेव्हा त्याचा त्रिकोण बनतो. मग आता 3 बॉल असताना किती बॉल ऍड करावे लागले, 1 2 3 4 5 6. म्हणजे काय, 3 पाया असणारे, हा पाया आहे ना, 3 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, तर ती कोणती येणार आहे 6. इथे कोणता पाया होता, 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या 3 येते. 1 पाया असणारी त्रिकोणी संख्या 1च येते. सेम 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायला लावली. जे फॉर्म्युला तर आहेच, फक्त त्रिकोणी संख्या कशा बनतात हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता 4 त्रिकोणी संख्यांचा आपल्याला बनवायचा आहे त्रिकोण. आता हा त्रिकोण बनवण्यासाठी आपल्याला किती बॉल ऍड करावे लागतील, वरती 3 ऍड करावे लागतील, बरोबर. समभुज बनवायचं म्हटल्यावर तर पुन्हा वरती 2, पुन्हा वरती 1 बनवल्यानंतर आपल्याला 2 तयार करता येईल. आता 4 हा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती येईल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 1 3 6 10 15. म्हणजे अशा प्रकारे त्रिकोणी संख्या बनतात. आता हे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, जस्ट त्रिकोणी संख्या कशा असतात आणि त्या का बनवल्या गेल्यात हे पाहण्यासाठी आपण हे केलेले आहे. आता आपण विभाज्यतेनुसार संख्यांचे कोणते प्रकार पडतात हे शिकलो आहोत. या पुढील भागामध्ये यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत.